त्यांच्या सुमधुर वाणीतून या संपूर्ण स्पर्धांचं समालोचन देखील ऐकणार आहोत. परंतु या स्पर्धेतील आजच्या दिवसातील हा तिसरा सामना आपण पाहतोय. जय हनुमान सरवली विरुद्ध स्वर्गीय महादेव 11 विकास स्पोर्ट्स पेठाली संघ. पंचांचा ग्रीन सिग्नल, सामना सुरू होण्याचा इशारा. तर पहिला चेंडू बँग ऑन टार्गेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर खरं तर वेग प्रचंड पाहायला मिळाला. पहिलं षटक हाताळलं जात आहे. शैलेश आमच्या समेत या ठिकाणी जोडले गेलेत. खरं तर यश स्पोर्ट्स म्हटलं तर स्पोर्ट्सच्या दुनियेतील एक ब्रँड बनलेला आहे आणि यश स्पोर्ट्सचे सर्व अर्थातच शैलेशजी आमच्या समेत जोडले गेलेत. पहिलं षटक प्रथमेश या ठिकाणी हातात आहेत. स्ट्रायकिंग एंडला कल्पेशला आपण पाहतोय आणि त्याच्या समेत प्रशांत. खरं तर प्रशांतला फार काळ शांत ठेवणं ही तितकी सोपी गोष्ट नाही आहे. आक्रमक खेळासाठी ओळखला जाणारा प्रशांत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एक भारदस्त शरीरयष्टीचा हा खेळाडू. एकूणच दुपारच्या सत्रामध्ये धावांचा ओघ हा सर्वाधिक आपल्याला पाहायला मिळतो. या दरम्यान विनंती असेल सन्माननीय सागरजी मडवी साहेब धरणा, आपल्याला विनंती असेल की आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आपली आसन व्यवस्था ही आमच्या अतिथी कक्षामध्ये करण्यात आलेली आहे. हो, यावेळेला मात्र लाऊड अपील आहे. थोडंसं मिसकम्युनिकेशन देखील जरूर पाहायला मिळालं. परंतु फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव असं आपण नेहमी म्हणतो. इथे नशिबाची साथ मिळाली आहे. चेंडूची पिचिंग पाहिली पंचांनी, त्यानंतर इम्पॅक्ट पाहिला. फलंदाज सुरक्षित आहे हे घोषित केलं आणि गोलंदाज केवळ अपील करत राहिला आणि या दरम्यान एक चोरटी धाव मात्र या दोनही खेळाडूंना धावफलकावरती अंकित केली. एकेरी स्वरूपाच्या धावेनं संघ पुढे सरकलाय. धावा धावफलकावरती बिनबाद 2 धावा. पॉवर प्लेमध्ये कोणत्याही फलंदाजांना फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नाहीये आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. हे चित्र आपण पाहिलंय. आणखीन एक चांगला चेंडू आहे. यावेळेला शॉर्ट ऑफ गुडलँड स्पॉटवरती हा चेंडू पिच केला. खांद्यांचा वापर, एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला. बॅकफूट पंच खरं तर करायचं होतं फलंदाजाला, परंतु जो अपेक्षा केली होती त्यापेक्षाही जास्त उसळी घेणारा चेंडू आहे. चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे आणि उर्वरित कामगिरी मात्र यष्टीरक्षक या ठिकाणी चोख बजावत असताना. यावेळेला हात खुले काढायची संधी. पॅड लाईनवरती जर का चेंडू कराल तर त्याचा मात्र भरपूर फायदा या ठिकाणी उचलला जाईल. चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे चौकार. 4 महत्वपूर्ण धावा धावफलकावरती आल्यात. अशा प्रकारचे स्ट्रोक्स आघाडीच्या फलंदाजाच्या बॅटमधून पहिल्या षटकामध्ये येणं गरजेचं आहे. इथं क्षेत्ररक्षणाचे निर्बंध आहे. जवळपास 7 क्षेत्ररक्षक, गोलंदाज यष्टीरक्षक वगळता 7 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये आहेत आणि त्याचा फायदा इथे मात्र उचलला जातोय. अगदी मागील चेंडूवरती ज्या प्रकारची लाईन होती तीच लाईन, परंतु इथे दिशा वरकटले. पहिला चेंडू जर आपण पाहिला या अगोदरचा तर आउटसाईडचा ऑप्शन होता आणि इथे थोडंसं लेग स्टिकवरती दिशा वरकटले गेलेत. चांगलं कमबॅक आहे. गोलंदाजाची गुणवत्ता पहिल्या षटकामध्ये खरं तर पॉवर प्ले किंवा पॉवरफुल फलंदाजी आपल्याला पाहणं अपेक्षित होतं, परंतु सरवली संघाचा विचार केला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याची मिळालेली संधी. एकीकडे रायगड तर दुसरीकडे आपण पाहतोय की ठाणे, अर्थातच भिवंडी विभागातून बिलॉंग करणारा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. स्वर्गीय महादेव 11 विकास स्पोर्ट्स पेठाली संघ ज्यांना टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. चौकार वगळता या षटकामध्ये फारसे मोठे फटकेबाजी पाहायला मिळाले नाही आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीअखेर बिनबाद 7 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. एक संत सुरुवात आहे, सावध सुरुवात आहे. परंतु क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो ना की निसर्गाचा नियम आहे. जिथे वादळ येणार असतं तिथे काही काळ शांतताही आपल्याला पाहायला मिळते. कदाचित येणाऱ्या 3 षटकांमध्ये वादळी खेळीची ही पूर्वसूचना देणारी शांतता तर मैदानाच्या आतमध्ये नाही आहे ना. तमाम क्रीडा रसिकांचं देखील आपण या ठिकाणी मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करूयात. खरं तर आज वर्किंग डे आहे, सोमवार म्हटलं तर कामाचा दिवस आहे, परंतु तरी देखील प्रेक्षकांची संख्या ही आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि अपेक्षा आहे. कारण या मैदानावरती अनेक विविध स्पर्धा आपण पाहिल्यात. संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षक राजांची हजेरी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून निश्चितच पाहायला मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. रणनीत्या आखल्या जात आहेत. 4 षटकांची लढत आहे. 2 सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. ज्या अपेक्षेनं या 2 खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये धाडलं होतं, ज्या अपेक्षेनं हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आले होते, पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालं. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये नथिंग इज इम्पॉसिबल. क्रिकेटमध्ये नशक्य असं काही नाही आहे. इथूनही एक भली मोठी धावसंख्या ही निश्चितच धावफलकावरती उभारली जाऊ शकते. सरवली संघ, जय हनुमान सरवली नावानं सातत्यानं
रायगडमधल्या विविध स्पर्धांमध्ये हा संघ आपण पाहतो. नाईटच्या स्पर्धा असो, दिवसाच्या स्पर्धा असो, हा संघ सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतो. इथे मात्र थोडंसं लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. मात्र चेंडू आवाक्याच्या बाहेर जाईल सीमारेखा पार, मिळतील धाबा 4, येतील चौकार. संगीत अखंडपणे उभा असलेला महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं हे गीत आपण या ठिकाणी ऐकलं. जणू नव चैतन्य, नव उमेद आणि नवी ताकद देणारं हे गीत आपण या ठिकाणी निश्चितच पाहिलं. आणि खेळाडूंना खऱ्या अर्थानं जर म्हटलं तर एक हक्काचं व्यासपीठ आपले कलागुण दाखवण्यासाठी सन्माननीय करण कदम साहेब, नवीन वसाहत रोहिंजण यांच्या माध्यमातून स्पर्धेला तब्बल 500 रुपयांचं आर्थिक योगदान मिळाले. त्याचबरोबर सन्माननीय संजयजी पाटील साहेब रोहिंजण यांच्याकडूनही या स्पर्धेला 1000 रुपयांचं आर्थिक योगदान मिळालंय. तर दोनही मान्यवरांचं आपण करूयात मनपूर्वक आणि हार्दिक आभार. यावेळेला शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. शॉर्ट ऑफ पुल करण्याचा प्रयत्न, बॅटीचा लीडिंग एज आणि फलंदाज मात्र होतोय बाद. पहिला विकेट इथे गमावला जातोय फलंदाजी करणाऱ्या सरवली संघाचा. आणि जर आपण पाहिलं तर अप्रतिम संगीत, दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा, एक देखणं आयोजन आणि तमाम क्रीडा रसिकांच्या पसंतीला उतरलेली मानाची आणि सन्मानाची स्पर्धा अर्थातच साई 11 ट्रॉफी 2026 या ठिकाणी आपण पाहतोय. एकूणच जर पाहिलं तर तिसरा सामना पहिल्या फेरीतील आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या सामन्यातील विजेत्या संघाला थेट पुढच्या फेरीमध्ये प्रवेश दिला गेलाय. त्यानंतर मात्र उर्वरित 8 संघांमधला बॅटल आपण पाहतो, ज्यापैकी नुकताच सामना जिंकला अर्थातच हो यावेळेला आडव्या बॅटनं प्रहार केलाय. मनगडी ताकदीचा वापर, टोला प्रॉपर, चेंडू आउट ऑफ द पार्क, 6 धावांसाठी बिग षटकार. षटकामध्ये धावा अपेक्षेप्रमाणे आल्या नाहीत, विकेट गमावला आणि त्यानंतर मात्र फलंदाज आक्रमक होताना निश्चितच आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला डायरेक्ट हिट होणं गरजेचं आहे. बॅकअपला क्षेत्ररक्षक आहे, परंतु दुसरी धाव देखील या ठिकाणी केली जाते कंप्लीट. कमालीचं रनिंग बिटवीन द विकेट, मागील चेंडूवरती षटकार, त्यानंतर आलेल्या 2 धावा. सेन्सेबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळताना का भिवंडीमधून रायगडचा प्रवास आम्ही केलाय, या स्पर्धेमध्ये माझी गुणवत्ता काय हे दर्शवत असताना सरवली संघ देखील आता हळूहळू डोकं वर काढायला सुरुवात करतोय. एकूणच 2 धावेनं संघ जाऊन पोहोचलाय. 20 धावा धावफलकावरती आल्यात. एक सन्मानजनक धावसंख्या जर का धावफलकावरती उभारायची असेल ना, तर 4 षटकांमध्ये किमान 50 धावा तुम्ही धावफलकावरती उभारणं नितांत गरजेचं. हो यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक आहे. गोलंदाजांचं वर्चस्व, लिडिंग एज आणि दैव देतं आणि कर्म नेतं. अगदी फलंदाजाला बाद काढायची संधी आली होती, गोलंदाजानं आपली गुणवत्ता दाखवली, चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला, परंतु यष्टीरक्षक चेंडू पकड मजबूत ठेवू शकला नाही. या चेंडू जमिनीला दान होतोय, जीवनदान मिळतंय. 2 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी संपला आणि धावा धावफलकावरती मात्र पाहतोय 1 गडी बाद, 21 धावा.
असं आपण नेहमी म्हणतो, इथे मात्र नशिबाची साथ मिळाली आहे. अगदी सुवर्ण संधी होती झेलबाद करण्याची, परंतु ही संधी गमावली गेली आहे आणि मिळालेल्या जीवनदानाचा कितपत फायदा उचलला जाणार हे तर येणारे 2 षटके अर्थातच 12 चेंडू चित्र आपल्यासमोर स्पष्ट होईल. एखादा संघ ज्यावेळेला दूरवरचा प्रवास करून एखाद्या स्पर्धेमध्ये येतो ना, त्यावेळेला उराशी एक स्वप्न बाळगतो, या स्पर्धेचं अजिंक्यपद मला पटकावायचं आहे. या उद्दिष्टानं हे सर्व संघ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. काहींची स्वप्न पूर्णत्वास येतात, काहींना मात्र संघर्षमय खेळ स्पर्धेमध्ये करावा लागतो. परंतु इथे सरवली संघ आता डोकं वर काढायला सुरुवात केली. 21 धावा धावफलकावरती आल्या. 10.5ची सरासरी आपण पाहतोय आणि इथून जर का उर्वरित 2 षटकांमध्ये आक्रमक खेळ मैदानावरती झाला, कारण एक आघाडीचा फलंदाज गमावला गेलाय. धावा धावफलकावरती आहेत 21. इथून उर्वरित 2 षटकांमध्ये किमान 30 धावा धावफलकावरती आल्या तर 50+ हे धावफलकावरती निश्चितच टार्गेट आपल्याला पाहायला मिळू शकतं. तिसरं षटक हाताळण्यासाठी खरं तर पहिलं षटक हाताळलं गोलंदाज प्रथमेशनं, दुसऱ्या षटकामध्ये ऋतिकचा वापर केला, तर तिसऱ्या षटकामध्ये कौशल्यपूर्ण गोलंदाजीसाठी कौशल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पहिला चेंडू डॉट आलाय, स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहतोय फलंदाज ऑन द नीज आले होते. फाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवलाय. खरं तर 2 क्षेत्ररक्षकामध्ये खूप सारा गॅप आहे आणि तो गॅप भेदण्याचं काम केलंय. अगदी योग्य दिशेनं हा चेंडू वळवलाय. चेंडू सीमारेखा पार, 4 धावांसाठी चौकार. चौकार. खरं तर पहिला चेंडू डॉट आल्यानंतर थोडंसं मानसिक दडपण होतं. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय बॅटर आहे दीपेश. नॅट नंबर 3 दीपेशला पण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. हो, यावेळेला आणखीन एक दमदार स्ट्रोक. वाऱ्याची साथ मिळणार का? क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत, मात्र चेंडू थांबणार नाहीये. जाईल सीमारेखा पार. आणखीन एक दमदार स्ट्रोक, 6 धावांसाठी बेगेट षटकार. या दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय सुनीत कृष्णा पाटील साहेब रोहिंजण यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांचंही आपण मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करूयात. अतिथी देवो भव ही आपली परंपरा आणि आलेल्या पाहुण्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान हे आपलं आद्य कर्तव्य आहे. या मैदानाचं एकूणच इतिहास जर आपण पाहिलं, एक ऐतिहासिक मैदान आहे. लक्ष ग्रीन आउटफील्ड आपल्याला पाहायला मिळते आहे. वन ऑफ द फास्टेस्ट आउटफील्ड या स्पर्धेमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. सन्माननीय गोपीनाथजी गरज साहेब रोहिंजण यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. आणि यावेळेला मात्र चेंडू गॅपमध्ये अगदी एखाद्या सुईतून धागा जावा ना तसा प्रकारचा हा चेंडू 2 क्षेत्ररक्षकांना भेदून सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. तर निश्चितच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ऑफ द बॅट पंचांनी या ठिकाणी इशारा केलाय. बॅटीची कट घेऊन जाणारा हा चेंडू होता. मच नीडेड बाउंड्री ज्याला म्हटलं जातं. इथे आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटीचा लिडिंग एज यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणखीन एक सफलता इथे मिळते. या दरम्यान जर आपण पाहिलं तर विकास एकनाथ पाटील साहेब यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेसाठी लागणारे जे ड्रिंक्स आहेत, अर्थातच एनर्जी ड्रिंक्स आणि पाणी, हे त्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. तर त्यांचंही आपण मनपूर्वक आणि हार्दिक आभार व्यक्त करूयात. अंतिम चेंडूवरती या ठिकाणी सफलता मिळाली. 3 षटकांचा खेळ संपलाय. शैलेशजी आमच्यापर्यंत माहिती देत आहेत. 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 35 धावा. 2 आघाडीचे फलंदाज गमावल्यानंतर 35 धावा धावफलकावरती आल्या आहेत. दीपेश नावाचं वादळ जणू या मैदानावरती घोंगावताना आपण पाहिलं. त्याच्या बॅटमधून तब्बल 2 षटकार, 2 चौकार, 1 दुहेरी आणि 1 एकेरी स्वरूपाची धाव आली. तब्बल 23 धावांचं योगदान त्याच्या बॅटमधनं राहिलं आणि अशी वादळी खेळी साकारणारा दीपेश मात्र तंबूच्या आश्रयाला परतलाय. कुठेतरी सुटकेचा निश्वास घेतला असेल विकास स्पोर्ट्स पेठाली संघानं.
एकूणच दोनही ताकदवर संघ आहेत. एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा आपण सर्वजण अनुभवतोय पाहतोय. साई 11 क्रिकेट संघ नवीन वसाहत रोहिंजण आयोजित साई 11 ट्रॉफी 2026 हा दैदिप्यमान सोहळा अगदी मुख्य मंचावरती सन्माननीय पाहुण्यांना आपण ऑन स्क्रीन यावेळेला पाहू शकता. फॉर्च्यून इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धाचा लाईव्ह कव्हरेज आपल्याला पाहायला मिळतं आणि एक दर्जेदार क्वालिटी विथ क्लिअरिटीसाठी ओळखलं जाणारं अगदी कमी वेळेमध्ये या प्रक्षेपण वाहिनीनं आपलं एक वेगळं वलय निर्माण केलं आणि आज जर पाहिलं तर या स्पर्धा कव्हर करत असताना बरेचसे क्रीडा रसिक यूट्यूब चॅनल लाईव्हच्या माध्यमातून आमच्या समेत या ठिकाणी जुळले गेलेत, तर त्यांचं देखील आपण करूयात मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. अंतिम षटक, चौथा षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू होत आहे. गोलंदाज वैभव, धीम्या गतीचा चेंडू होता. याही चेंडूवरती आक्रमक प्रहार आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. फलंदाजाला देखील ठाऊक आहे धावा येणं गरजेचं आहे. यावेळेला मात्र चेंडू वन बाउन्स सीमारेखा पार, चौकार. या चौकाराने संघ पुढे सरकतोय. 39 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. 4 षटकांमध्ये आतापर्यंत 46 ही सर्वोच्च धावसंख्या जी डिफेंड होताना पाहिली, परंतु इथे मात्र पहा मनगडी ताकदीचा वापर केलाय, परंतु एलिव्हेशन नाहीये. अगेन्स्ट द विंड फटका खेळण्याचा प्रयत्न कराल तर दुपारच्या सत्रामध्ये विकेट गमवावी लागेल आणि हेच चित्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणखीन एक फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. तीन बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. हर्षलला मात्र पहिला चेंडू फुलटॉस होता, फारसा फायदा उचलता आला नाहीये. हर्षद आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये आणि आणखीन एक फलंदाज या ठिकाणी गमावला जातोय. 2 बॅक टू बॅक सफलता इथे मिळत आहेत. खरं तर अंतिम षटकामध्ये धावांसाठीचा संघर्ष करताना मैदानाच्या आतमध्ये सरवली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जय हनुमान सरवली विरुद्ध स्वर्गीय महादेव 11 विकाट स्पोर्ट्स पेटाली या संघ. या दरम्यान मुख्य मंचावरती सन्माननीय गुरुनाथजी पाटील साहेब यशस्वी उद्योजक यांचं मात्र या मुख्य मंचावरती शुभागमन होत आहे. आपलंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. यावेळेला समोरच्या दिशेने चेंडू खेळलाय अगदी साईड स्क्रीनच्या समोर, ॲज स्ट्रेट ॲज एरो. चेंडू वन बाउन्स इन टू द पिन्स, 4 धावांसाठी येतोय दमदार चौकार. पोहोचलाय 43 धावा धावफलकावरती आल्यात. एका सन्मानजनक धावसंख्येपर्यंत जरूर मजल मारतोय. या दरम्यान अंतिम षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. आदरणीय गोपीनाथजी घरत साहेब रोहिंजण यांच्याकडून देखील या संपूर्ण स्पर्धेसाठी 1000 रुपयांचं आर्थिक योगदान मिळालंय. त्यांचाही आपण मनपूर्वक आणि हार्दिक आभार व्यक्त करूया. कारण या सर्व मान्यवरांचं हे खऱ्या अर्थानं प्रेम आहे. गेली 4 वर्ष सातत्यानं खूप चांगलं आयोजन आपल्याला या स्पर्धांचं पाहायला मिळतं आणि यावर्षी 5व्या पर्वामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. हो, यावेळेला अगदी स्लॉटमध्ये चेंडू मिळालाय आणि त्या चेंडूला भिरकावून दिलंय समोरच्या पार्किंग प्लॉटमध्ये. 6 धावांसाठी येतोय बिगेट षटकार.
हे दुपारचं सत्र कशा पद्धतीने हँडल केलं जाणार ऐकण्यासाठी जाऊयात. अमित म्हात्रे आपल्या समेत या ठिकाणी जुडले जातील, अतुल म्हात्रे आपल्या समेत जुडले जातील जसा खेळाचं उत्तरार्ध होईल सुरू. आणि तत्पूर्वी जाऊयात आपण आमच्या DJ ऑपरेटरकडे. संघाने बनवले आहेत 51 धाबा. टार्गेट आहे 52 धावसंख्येचं. 51 टू विन आहे. 50 धावा धावफलकावरती लागले गेले एकंदरीत पहिल्या सत्रामध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती आहे तर स्ट्रायकर गोलंदाज जॉन हनुमान सरोली संघाचा. पहिल्या चेंडू कट करत असताना गॅपमध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. शॉर्ट पॉईंट आणि कव्हरच्या मधनं आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करत 2 धावा झाले. तिसरी धावासाठी निघालेत आणि तिसरी धाव ती काही सहजरित्या कंप्लीट होत असताना तुम्ही पाहताय. 3 धावा. स्ट्राईकला फंद होते संदीप पाटील होते. 9 सेकंडला प्रथमेश केने होते. ॲज अ स्ट्रायकर गोलंदाज सागर आलेत. जॉन हनुमान सरोली संघाचा गोलंदाज. हा चेंडू ऑन साईडला खराब लाईनर लेन फक्त फ्लिक करत असताना फ्लिक ऑफ द रिक्स फटका केसलाय. सरळ निघून जातो लॉंग लेगला. आलाय संघर्ष पहिला चौकार बॅट्समन प्रथमेश केनीच्या बॅटमधनं. ज्या स्पर्धेला सुरुवात झाली त्या 42-42 धावा दुसऱ्या मॅचमध्ये बनल्या. 45-45 आणि या मॅचमध्ये बनल्या 50. त्या अनुषंगाने क्रिकेट चांगलं रंगते. हा चेंडू ऑन साईडला पुन्हा एकदा वलवला गेलाय. गॅपमध्ये पुन्हा चेंडू निघून जातो आहे. सरळ काऊ कॉर्नर रिझनला बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. त्याच दरम्यान देवेंद्रजी मडवी साहेबांकडनं या स्पर्धेसाठी रोख रक्कम 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय. त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो आहे. ओम साई ट्रॉफी 2026 मध्ये दरम्यान चेंडू चांगली फिल्डिंग आहे. शॉट कव्हरला फील्डची रचना चांगली केली आहे. पहिलं पॉवर प्ले ओव्हर चांगला मिळवण्यास सुरुवात झाली आहे. 11 धावा दाफलकर लागल्या बॅटिंग करत असताना. स्वर्गीय महादेव काका 11 विकास स्पोर्ट्स पिठाली संघाची दमदार सुरुवात आहे. सागरचा भरपूर समाचार घेतला. पहिल्या पॉवर प्ले ओव्हरमध्ये प्रथमेश केनीनं अगदी खोलात टाकला. ऑन साईडला फ्लिक केला. गॅपमध्ये फटका. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही. या षटकातील तिसरा चौकार आलाय बॅट्समन प्रथमेश केनीच्या बॅटमधनं. गेला तर धावफलकावरती धावा 15 या आकड्यावरती जरूर टार्गेट मोठ्या त्याला न घाबरता न डगमगता सुरुवात दमदार केली. प्रथमेश केनीनं टोकले 3 चौकार या ओव्हरमध्ये. हा देखील चांगला फटका आहे. सरळ बॅटनं अलोंग दी कार्पेट ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी लॉंग ऑनला फिल्डिंग चांगली झाली आहे. थोडेसे पंबल झाले होते परंतु लगेच सुधारणा दाखवली आहे. तर शेवटच्या बॉलवरती 1 धाव आली आहे. अशा प्रकारे पहिल्या पॉवर प्ले षटकाचा खेळ समाप्त झाल्या. सुरुवात दमदार झाली आहे टीम विकास स्पोर्ट्स पिठाली संघाची. कारण की धावफलकावर धावा एकवटल्यात. बिनगडी बाद 16 धावा धावफलकावरती. तर पवन गायकवाड आपण कुठे असाल तर कॉमेंटर बॉक्सवर लगेचच आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे.
तर टीम तळोजी मजकूर संघाचा संगनायक आपण लगेच इनिंग ब्रेक मग टॉस करू. उपस्थित आपल्या लगेच दाखवायचे. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. 16 धावा फलकावरती. म्हणजे आत्तापर्यंत पॉवर प्ले राहिले टीम स्वर्गीय माधव काका 11 विकास स्पोर्ट्स पेठाली संघाच्या नावावरती. कारण की गडी न गमावता 16 धावा एकवटणं ही सुरुवात दमदार आहे. जे टार्गेट समोर मोठ्या 51 धावसंघाचं त्याहून चांगली सुरुवात आहे टीम पेठाली संघाची. प्रथमेश कणेचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. पॉवर प्लेचा योग्य तो वापर त्याने केला. पहिल्या ओव्हरमध्ये 3 चौकार ठोकले. पहिल्या चौकार पाहिला आपण अगदी 2 चौकार डीप मिड आणि काऊ कॉर्नरच्या रिझनला पाहिले. त्यानंतर एक चौकार पाहिला आपण डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. असे 3 चौकार त्याने पहिल्या ओव्हरमध्ये ठोकलेत. त्याचंच कारण पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 16 धावा. बॉलिंग ट्रॅकवरती आले गोलंदाज अजय पाटील आले बॉलिंग ट्रॅकवरती. ती पाहतात सरवली संघ भिवंडी परिसरातील भरपूर मोठा पल्ला पार करत असताना सामना खेळण्यासाठी आलेच. इथून मात्र चांगला खेळ त्यांना करावा लागला मॅचमध्ये. पहिले षटक जरी खराब राहिलं असलं तरी येणाऱ्या षटकामध्ये अजय पाटीलला चांगली कामगिरी करावी लागेल. मागच्या षटकामध्ये काय घडलं हे विसरून या षटकामध्ये मला कमबॅक करायचं. जन मन सरवली संघासाठी मला चांगलं कार्य करायचं. बॉलिंग चांगली करायची या मॅचमध्ये. पहिला बॉल चांगला फटका चपरा क्लब आउटफील्ड पास शतक वेगानं. ओ व्हेरी गुड फिल्डिंग. जबरदस्त फिल्डिंग तुम्ही पाहताय. शतरक्षकाचं कौतुक करावं लागेल. 2 धावा आपल्या टीमचं डिफेंड करावं लागतील. डिफेंड केलेच क्षेत्ररक्षकानं. फटका भरपूर चांगला होता. प्रथमेश केलीनं फटका अतिशय चांगला कॅपमध्ये एक्झिक्यूट केला होता. डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि कव्हरमध्ये क्षेत्र खाली होतं. त्या क्षेत्रामध्ये फटका केसला होता. परंतु क्षेत्ररक्षक देखील तितक्या वेगानं आले चेंडूवरती आणि 2 धावा आपल्या टीम जरी वाचवल्या गेल्यात. क्रिकेटमध्ये एक धाव खूप महत्त्वाची असते आणि ते करत असताना 2 धावा टीम जरी वाचवल्या. फटका तर चांगला केसला. पुणे तो क्षेत्ररक्षक यावेळेस त्याहून चांगली क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी क्षेत्रामध्ये आहेत. कल्पेश पाटील कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. आत्तापर्यंत 4 धावा आपल्या टीमचं डिफेंड केल्यात. ज्यावेळी धावसंख्येत तुम्ही डिफेंड करता त्यावेळीच क्रिकेटमध्ये एक धाव डिफेंड करणं गरजेचं असतं. क्षेत्ररक्षण असो बॉलिंग असो किंवा त्यानंतर तुम्हाला क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून या 4 धावा वाचवल्या जातात. कल्पेश पाटीलचं कौतुक करावं लागेल. नाफलकर धावा 20 आकड्यावरती. चेंडू ऑन साईडला वळवला गेलाय. गॅपमध्ये फटका एक्झिक्यूट केला. यावेळेस पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. 2 धावा तर एकवट जातात. तिसरी धाव घेतली जाईल का? नाही या कारण की क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. आतापर्यंत क्षेत्ररक्षणाचं कौतुक करावं लागेल. 13 जणांचे मान्यवर विलाजी कडे साहेब शुभागमन झाला. संचालक राजा प्रसन्नजित पब्लिक स्कूलचे रोंजन नवीन वसाहत. तर असे आमच्या विलाजी कडे साहेबांचं शुभागमन झालंय. विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं. क्षेत्ररक्षण हाय स्टँडिंग राहिलंय. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल सरवली संघाच्या प्रत्येक क्षेत्ररक्षकाचा. परंतु ह्यावेळेस कोणती चान्स नाहीये. नो मॅन स्टँड. अगदी बॅक टू द बॉलर ब्लॅक स्क्रीन समोर फटका केसलाय. सेफ झोन मध्ये स्ट्रेटचा फटका चेंडू जातोय सीमा पार चौकार. गाणी असंच कारण धावसंख्या चांगली उभारली आहे. एकूण धावा 26 आकड्यावरती. चेंडू सोडून दिलाय आउटसाइड ऑफ स्टंप. पंच इशारा करता इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्रा धाव फलकावरती ऍड होईल. हे प्रेशर दबाव आहे गोलाज. अतिशय मागे ठरलेत जानमान सरवली संघाच्या. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाजी करत असताना अजय पाटील आणि सागर. तर याच दरम्यान आमचे मान्यवर पिसारवे गावातील आदरणीय नकुल शेठ पाटील साहेबांचं शुभ आगमन झालंय. विनंती करतोय
आपण अतिथी कक्षेमध्ये येऊन सामन्याचा आनंद घ्यायचा. तर नकुलदादा पाटील आपण या व्यासपीठावरती अजयकांच्या वतीने आपलं इन्व्हाइट केलं जात आहे. आपलं देखील सहर्ष आणि हार्दिक स्वागत असेल शाही ट्रॉफी 2026 मध्ये. त्या नकुलदादा पाटील सचिनजी कडू यांच्याकडून आपल्याला इन्व्हिटेशन दिलं जात आहे. तर दाफलकावर धावा आहेत मॅच विषयी बोलूया. दाफलकर धावा लागल्यात ते एकंदरीत 33 या आकड्यावरती 51 धावसंख्येचा पाठलाग करतोय टीम. तुम्ही पाहताय ते म्हणजेच पेठाली संघ. समीकरण 12 बॉल 20 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी टीम पेठाली संघाला. बॉलिंग ट्रॅकवरती येणारा षटक भरपूर महत्वाचं आहे मॅचमध्ये. जयेश आलाय. जय हनुमान सरवली संघाचा तिसरा गोलंदाज जयेश वरती भरोसा दाखवलाय संघनायकानं. धावसंख्या 33 झाल्यात. 18 पाहिजेत माफ करा. 12 बॉल 18 धावसंख्येचं समीकरण आहे मॅच जिंकण्यासाठी. हे षटक भरपूर महत्वाचं. 2 गोलंदाजांना भरपूर मार बसलाय जय हनुमान सरवली संघाच्या गोलंदाजांना, परंतु रिद्धमध्ये थोडासा प्रॉब्लेम. पण ते इशारा करतात डॅट बॉलची घोषणा या ठिकाणी केली आहे. 12 बॉल 18 धावसंख्ये समीकरण आहे. मॅच संपली नाही. प्रयत्न करावे लागतील जय हनुमान सरवली संघाच्या गोलंदाज जयेशला. हे षटक कमीत कमी धावसंख्येचं फेकावं लागेल, परंतु जम्याची बाब आहे पेठाली संघासाठी. एकही गडी गमावला नाही आहे. फटका चांगला केसायचा होता. धाव घेतली जाते. प्रथमेशला जास्तीत जास्त स्ट्राईक दिली जात्या, कारण की प्रथमेश चांगल्या टचमध्ये आहे. चांगली बॅटिंग त्याने या मॅचमध्ये केली आहे. आतापर्यंत प्रथमेशच्या बॅटिंगचं विश्लेषण पाहिला तर षटकार जरूर ठोकला नाही आहे, पण त्यांनी चौकार तब्बल 4 ठोकले त्या मॅचमध्ये. 11 बॉल 29 धावसंख्येची इनिंग त्याने साकारली आहे. ते म्हणजेच प्रथमेश केळीने एकमेव केला लढवला आहे. त्या प्रथमेश केळीची विकेट या मॅचमध्ये महत्वाची आहे. कुलाट टाकला चांगला चेंडू. जयेशने आतापर्यंत 2 बॉल चांगला लहान लेंथवर डिलिव्हर केले. शांत ठेवल्यात. दोन्ही फलंदाजांना हेच करायचं आहे जयेशला. या ओव्हरमध्ये कमीत कमी धावसंख्या खर्च करायच्या आहेत, परंतु एका बाजूने प्रथमेश आणि संदीपच्या मनात विचार असेल की या ओव्हरमध्ये आपल्या जास्तीत जास्त धावसंख्या एक करून आपल्या बाजूनं मजबूत स्थिती प्रस्थापित करायची आहे. ते करत असताना पहिले 2 चेंडू चांगल्या लहान लेंथवरती बॅटची कडा मागे चांगली फिल्डिंग होत असताना शॉर्ट ठरम्यानला चांगली फिल्डिंग आहे. चांगली फिल्डिंग आहे हे दाखवायचं आहे टीम जय हनुमान सरवली संघाला आता, कारण की सामना थोडासा त्यांच्या बाजूने थोडा कमी झुकतो आहे. परंतु त्या अनुषंगाने जयेशचे 3 बॉल मॅचमध्ये पुन्हा एकदा जय हनुमान सरवली संघाला डोकं वर करून देतो आहे, कारण की 3 बॉलवरती आले फक्त 2 धावा. समीकरण बदलत आहे. चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे 9 आणि धावसंख्या बनावरची आहे 16. अजून 9 बॉल 16 धावसंख्येची गरज आहे. एकूण धावा दाफलकावरती 35 या आकड्यावरती मॅच संपली नाही आहे. संघर्ष सुरू आहे. 3 बॉल चांगले डिलिव्हर करावे लागतील जयेशला. चांगला फटका पण मिस टायमिंग आहे. छत्रशक तैनात आहे. चुकी घडली आहे. कॅचचा कॉल द्यायला पाहिजे होता, परंतु चेंडूचा वेट केला आणि वेट करत असताना चेंडू सरळ निघून जातो आहे. पहिल्या टप्प्यावरती वाडी स्ट्रॉंगॉनला सीमा पार चौकार. छत्रक्षकाकडनं वाडी स्ट्रॉंगॉनला पहिला तो अगदी दुहेरी मनस्यामध्ये सापडला. कॅच घ्यावी की चेंडूचा वेट करावा त्या अनुषंगानं थोडासा चाच पडलाय. अगदी खोलात टाकला. पुन्हा एकदा यष्टीरक्षक बीट झालेत. काय घडतंय पहिल्या दुसऱ्या मध्ये शतरक्षण अतिशय चांगलं झालं होतं, परंतु परतचा इशारा करता बाईचचा जवळजवळ जेव्हा डॉट गेला होता. यष्टीरक्षक बीट झाला. शॉर्ट फायनल चेंडू फील्ड केला जाईल तोपर्यंत अवधी होता 1 धाव घेण्याचा. या मोमेंटला 1 धाव महत्वाची आहे. आत्तापर्यंत जयेशनं या मॅचमध्ये जय हनुमान सरवली संघाला चांगलं कमबॅक मिळून दिलं होतं, परंतु 1 चौकार त्या ठिकाणी मिसफील्ड झाली. धावा लागत दाफलकावरती 40. समीकरण उरलंय 7 बॉल 11 धावसंख्या पॅडवरती आदळलाय. पण तो सांगतायत कदाचित पॅटकट. यस पंचांनी लगेच इशारा केला पॅटकटचा. बॅटच्या आतली कडा आणि हे षटक अतिशय चांगलं राहिलं, कारण की जयेशने या ओव्हरमध्ये फक्त 8 धावा खर्च केल्यात. समीकरण उरलंय. एकूण धावा लागल्या दाफलकावरती ते 41. आता शेवटचे 6 बॉल आणि बनवायचे आहेत त्या 10 धावा जिंकण्यासाठी टीम स्वर्गीय महादेव काका विकास स्पोर्ट्स पेटाली संघाला मॅच पुन्हा एकदा आली या मॅच रंगात, कारण की जयेश षटक राहिलं कमबॅकमय टीम जय हनुमान सरवली संघासाठी, कारण की धावा खर्च केल्या 8.
त्यामुळे 2 चुका देखील घडल्या. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून एक चौकार पाहायला मिळाला. जर सामना अगदी कट टू कट नेट फाईट आला तर चौकाराला भरपूर महत्त्व दिलं जाईल. का क्षेत्ररक्षण चांगलं असावं लागतं? जेव्हा एखादा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो तेव्हा तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं असणं गरजेचं असतं. जेव्हा धावसंख्या डिफेंड करता तेव्हा तुमचं क्षेत्ररक्षण अव्वल दर्जाचं राहणं हे गरजेचं असतं. आणि जयेशनं कमबॅक मिळवून दिलाय, परंतु मॅच जिंकून देईल का? शेवटचा गोलंदाज चांगला 6 बॉलमध्ये 10 धावसंख्या डिफेंड करायचे आहेत. एका बाजूने चांगल्या टचमध्ये प्रथमेश केनी तो सामना जिंकून देणार का टीम पठाली संघाला हे देखील पाहावं लागेल. 6 बॉल 10 बनवायचे आहेत. एका बाजूने 6 बॉल 10 रोखायचे आहेत जे हनुमान सरवली संघाला. तर याच दरम्यान आमचे मान्यवर आर्यनजी ढोपरी उसाडणे यांचे शुभ आगमन झालंय. विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. मॅच कोण जिंकणार? मॅच कोण जिंकणार? अजूनही मॅच बंद लिफावामध्ये आहे, कारण की 6 बॉल 10 बनवायचे आहेत. क्रिकेट मात्र अतिशय चांगलं दोन्ही संघ दाखवत आहेत. जम्याची बाब आहे पटेली संघासाठी, कारण की सलामी जोडी अजून मैदानावरती आहे. ऋतिक किनीसारखा फलंदाज डगआउट कक्षामध्ये आहे. त्यामुळे मी म्हणेन मॅच मजबूत स्थितीमध्ये आहे. पटेली संघासाठी मेहनतीची पराकाष्ठा करायची आहे. शेवटचा गोलंदाज लवेशला 6 बॉल 10 डिपेंड करायचे आहेत. लवेश सज्ज असेल. पहिला बॉल ऑन साईडला बोलवलं गेलं. अरुंदी कालपेट चोन लॉंगॉनला चांगली फिल्डिंग झाली आहे. थ्रोपैकी त्याहून चांगली आहे. एकच धाव. मॅच कोण जिंकणार? लवेशला एवढंच करायच्या. मागे 3 गोलंदाजांना काय केलं ते सर्व विसरून ह्या 5 बॉलवरती मला 9 धावसंख्या डिफेंड करायची आहेत. याच्याकडे लक्ष केंद्रित करायचे फक्त गोलंदाज लवेशला, परंतु एका बाजूने विचार करावा लागेल संदीप पाटील आणि प्रथमेशला. आपण सलामीर आहोत या ठिकाणी. मॅच आपण एवढी आणली आहे, मॅच जिंकून देणं अवघड ध्येय त्याच्या मनामध्ये असेल. 5 बॉल 9 बनवायचे आहेत, तर 5 बॉल 9 डिफेंड करायचे आहेत. काय मॅच रंगतोय, प्रयत्न कसे असावेत हे सांगत असताना मैदानावरती जय हनुमान सरवली संघाचा गोलंदाज जयेश, त्यानंतर हा लवेश. आम्ही का एवढा लांबून प्रवास केलाय, भिवंडी एरियातून आम्ही एवढं लांबून का आलोय हे सांगत असताना गोलंदाजाच्या माध्यमातून गोलंदाज जयेश आणि लवेश. 5 बॉल 9 धावसंख्या. लाईन खराब आहे, लाईन खराब आहे. पंच आमच्याकडे वळले आहेत. उजव्या एसटीच्या भरपूर बाहेर जाणारा चेंडू. या धावसंख्या रोखायच्या आहेत. आता एक्स्ट्रा धावसंख्या तुम्हाला रोखायच्या आहेत, कमी धावसंख्या डिफेंड करायच्या आहेत. अशा मुमेंटला तुम्हाला एक अतिरिक्त धावा रोखाव्या लागतील. समीकरण बदलतंय. 5 बॉल 8 धावसंख्येची गरज आहे. 5 बॉल 8 धावा, 8 धावा 5 बॉल. चेंडू फटका चांगला आहे, चेंडू सरळ निघून जातोय. दर्जेदार स्ट्रोक ऑफ साईडला डीप एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउट उडवलाय संदीप पाटीलला. आलाय हा मजबूत स्थिती प्रस्थापित करणारा षटकार संदीप पाटीलच्या बॅट मधनं. परंतु या तर आमचे मान्यवर प्रदीपजी पाटील वाकलन एक जबरदस्त खेळाडू, आदर्श खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यानंतर अनिलजी ढोपरी आणि नकुलदादा पाटील पिसारवे आणि अनिलजी ढोपरी उसाडणे या तिन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. या आयोजकांच्या वतीने आपल्याला इन्व्हिटेशन केलं जात आहे तिन्ही मान्यवरांना. तर सामना विजय झालाय. हार्ड लक टीम जय हनुमान सरवली चांगला संघर्ष केला. शेवटच्या मोमेंटला हार पत्करावी लागली आहे, परंतु अभिनंदन टीम स्वर्गीय महादेव काका विकास स्पोर्ट पेटाली चांगला संघर्ष राहिला आणि एकही गडी न गमावता मॅच जिंकली आहे. टीम पटाली संघानं लगेच टॉसर देखील यायचं. ओम साई तळोजे मजकूर त्यांच्या अगेन्स्ट टीम तुम्ही पाहताय ते म्हणजेच स्वर्गीय महादेव काका विकास स्पोर्ट्स पटाली संघ. सामन्याचा सामनावीर नो डाऊट एक षटक